आज आपण आपल्या परिसरातील फुलपाखरांची ओळख करून घेणार आहोत. ही फुलपाखरे आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये असतील. तरी पण आपल्याला त्यांचा थोडाफार अभ्यास या माध्यमातून करायचा आहे. फुलपाखरांची ओळख आपण आज करून घेणार आहोत. फुलपाखरं आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असतात. त्याच्या संदर्भात आपण बघत असताना फुलपाखरांची जी वैशिष्ट्ये आहेत, फुलपाखरांच्या स्पृशा ज्या आहेत, अँटेना टोकास गोलाकार असतात. फुलपाखरं दिवसा उडताना आढळतात. पंख मिटून बसत असतात आणि पंख काही वेळा पसरून पण बसत असतात. त्याचबरोबर त्यांची अंडी गोल, चकती किंवा टोपलीसारखी असतात. त्यांचे कोश आधाराला लटकलेले असतात. त्यांचा सुरवंट हा केसाळ पण डंख न करणारा असतो. सुरवंट जर केसाळ असेल तर त्याचं फुलपाखरू निश्चित बनणार हे लक्षात घ्या. त्याचबरोबर खवलीयुक्त जास्त आकर्षक रंगाचे पंख त्याचे असतात आणि आपल्याला इथे एक दिसतंय फुलपाखरू त्याची स्पर्शिका टोकाला गोलाकार अशी आहे आणि बसण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला त्याची लक्षात आली. त्याच्या अगेन्स्ट पतंग म्हणजे मॉथ, बटरफ्लाय आणि मॉथ मधला फरक आपण बघतोय. पतंगाची वैशिष्ट्य म्हणजे पतंगाच्या स्पृशा विसासारख्या असतात. सायंकाळी आणि रात्री ते उडताना आढळतात. पतंग पंख पसरून बसतात. त्याची अंडी गोल किंवा चपट्या आकारात असतात. त्याचे कोश धाग्यामध्ये गुरफटलेले असतात आणि त्याचबरोबर त्याचा सुरवंट काटेरी पण डंख करणारा असतो आणि रंग त्याचे फारसे आकर्षक नसतात. इथे तुम्हाला पिसासारखं त्याची स्पृशा दिसतंय आणि अंगावर लव दिसते बघा. त्याच्यावरनं आपण ओळखू शकतो, की हा पतंग आहे, फुलपाखरू नाही. फुलपाखरं कुठे आढळतात? जगात जवळ-जवळ पतंगाच्या आणि फुलपाखराच्या 1,40,000 हून जास्त प्रजाती आढळतात. त्यातली 1,500 फुलपाखरांच्या प्रजाती भारतामध्ये आढळतात. पण त्या गवत, फुलझाडं, वृक्षाची ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर कीटकनाशकं आणि तणनाशकं वापर जिथं नाही तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फुलपाखरं दिसतील. वणवा लागला, जिथं वणवा लागतो तिथं मोठ्या प्रमाणात गुरेचराई पण ज्या ठिकाणी होत असते, एकाच प्रकारच्या वनस्पती असणाऱ्या ठिकाणी सुद्धा फुलपाखरं कमी आढळतात. पण बाग, उद्यानं, शेती, फळझाडं, घराच्या आसपास फुलपाखरं तुम्हाला आढळून येणार. फुलपाखराची 5 कुळं आहेत. एक आहे हिस्पेरिडी, जे वेगानं उडतं, स्किपर म्हणतो त्याला. दुसरं आहे पॅपिलिओनिडी, जे मागील पंखांना शिपटीचा आकार आकार असतो. स्वॅलो टेल त्यातला एक प्रकार आहे. तिसरं आहे पायरिडी. पायरिडी म्हणजे पिवळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची फुलपाखरं त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. चौथं आहे लायसिनिडी, निळ्या रंगाची पण आकार छोटा असणारी ही फुलपाखरं आहेत. आणि 5वा कुळ जो आहे, 5वी फॅमिली जी आहे त्याची निम्फालिडी नावाची आहे. पहिल्या पायाच्या जोडीवर ब्रशसारखे अवयव, त्यांना ब्रश फुटेड असंही म्हटलं जातं. आपल्याला फुलपाखराचं किंवा पतंगाचं जीवनचक्र सारखं असलेलं दिसेल. अंडी, अंड्यातनं सुरवंट किंवा अळी तयार होते. त्यातनं कोश तयार होतो आणि कोश तयार झाला की त्यातनं फुलपाखरू, प्रौढ फुलपाखरू बाहेर पडताना आपल्याला दिसून येतं. ही अंडी इथं आपल्याला बघायला मिळतील. काही वेळा जमिनीवर, काही वेळा प्लास्टिकवर किंवा काही वेळा गवारीची शेंग असेल किंवा पानं असतील. पानाच्या पाठीमागे शक्यतो घालतात तर त्यांच्या खाद्य वनस्पती या ठरलेल्या असतात. प्लास्टिकच्या ग्लासवर ही मोत्यासारखी सुंदर अशी नक्षी आपल्याला दिसते. अंडी घातलेली आहेत. त्याच्यापासून सुरवंट तयार होतात आणि सुरवंट तयार झाल्यानंतर काही वेळा सुरवंट केसाळ सुरवंट असतात किंवा मऊ अशी ज्याच्यावर केस नाहीत अशी सुरवंट असतात. हे मॉथचं आहे आणि हे बटरफ्लायचं म्हणजे फुलपाखराचं आहे असं आपण स्पष्टपणे सांगू शकतो. डोळ्यासारखा जो भाग तुम्हाला दिसतो तो डोळे नाहीत त्याचे. त्याला डोळे नसतातच. पण त्याच्या त्याला भक्ष्य करणार आहे अशा त्यांचे काही शत्रू असतील, त्या शत्रूला भीती वाटावी यासाठी त्याचे डोळे असे झालेले आहेत. डोळ्यासारखा भाग झालेला आहे. सुरवंट किंवा असे काही त्याच्या अंगावर उंचवटेपणा आलेले असतात स्पृशासारखे, की जे शत्रूला भीती दाखवण्यासाठी उपयोगी पडत असतात. त्याचप्रमाणे बारीक एकदम छोटे-छोटे असे अळ्या पण आपल्याला बघायला मिळतील, की ज्या अतिशय खदाळ असतात. आपल्याला अळीच्या पाठीमागची ही बाजू आपल्याला दिसते. त्याचबरोबर अळ्या गटानं सुद्धा असतात आणि गटानं असलेल्या अळ्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसत असतात. त्याच झाडावर हालचाल करताना दिसतात. एक कोश तयार झालेला आपल्याला दिसतो आणि हा कोश एक मोठ्या प्रमाणामध्ये असे कोश लटकताना किंवा चिकटलेले आपल्याला बघायला मिळू शकतात. काही वेळा कोश जे आहेत ते चंद्री रंगाचे किंवा सोनेरी रंगाचे असतात. त्यात आपली प्रतिमा सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसू शकते. असे कोश जे आहेत कण्हेरीवर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचे कोश विशिष्ट रंगाचे असतात. काही वेळा असे षटकोनी आकाराचे तुम्हाला कोश दिसून येऊ शकतील. त्याचबरोबर इथं या चित्रामध्ये अळी दिसते, वापरलेला एक कोश दिसतो आणि एक कोश तयार करायचं चाललेलं दिसतं. म्हणजे
अतिशय काटेरी हे झाड संत्रा वर्गातलं आपल्याला बघायला मिळेल, की ज्याच्यामध्ये अशा अनेक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते. एवढा कोश तयार होत असताना त्या केसाळ अंगावरनं असं काही तुम्हाला दिसतं, की ज्याच्यामुळे पक्षीसुद्धा अ, गडबडून जातो, की हे काय आहे? त्याचबरोबर वापरलेला कोश तुम्हाला इथे एक दिसतोय पानाच्या खाली. काही फुलपाखरांची आपण ओळख करून घेऊया. त्यातलं आहे जे टिल्ड जे असं 8.5 सेंटीमीटर म्हणजे 8.5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर असतं. त्याचं खाद्य वनस्पती जी आहे ती अशोक आहे. कॉमन रोज आपल्याकडे बऱ्याच वेळा दिसतात. बदकवेल नावाची वनस्पती किंवा इतर वनस्पतीवर ते आढळतात. 8 ते 11 सेंटीमीटर त्याचा आकार असतो. कॉमन वंडरर म्हणजे भटक्या म्हणतो आपण त्याला. तो एक वाघाटीवर आढळतो. वाघाटीची जिथं झाडं आहेत तिथं अशा प्रकारची फुलपाखरं दिसतील. त्याचबरोबर ब्लू पॅन्सी, येलो पॅन्सी असे काही दिसतील. जिथं गोधडी नावाची वनस्पती आहे किंवा लॅन्टेना म्हणजे ज्याला घाणेरी म्हणतो आपण. अशा वनस्पती आहेत तिथं या मोठ्या प्रमाणामध्ये ब्लू पॅन्सी किंवा ब्लू पॅन्सी आपल्याला बघायला मिळतील. हे एक ब्लू ओकलीफ बटरफ्लाय आहे. 8 ते 11 सेंटीमीटर कर्वी जिथं आहे तिथं बघायला मिळेल आणि एकंदरीत ती वाळलेल्या पानासारखं दिसतं. पण त्यानं आपलं शरीर उघडलं तर आकर्षक आतमध्ये रंग दिसू शकतात तुम्हाला. त्याचबरोबर हे स्ट्राइप्ड टायगर कॉमन आहे. खरपुडी किंवा अर्धपर्णी जिथं आहे, तिथं ही फुलपाखरं तुम्हाला बघायला मिळू शकतात. दुसरं एक आहे बिबळ्या कडवा. कदाचित ते चवीला कडू लागत असेल म्हणून मोनार्क फुलपाखरांना पक्षी खात नाहीत. हे रुई किंवा कणेर, चित्रक यासारख्या विषारी वनस्पतीचं खाद्य म्हणून वापर करत असतं. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हे रसायन साठलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर काही फुलपाखरं असे आहेत, कॉमन क्रो नावाचं फुलपाखरू आहे, जे कणेर, उंबर, वडवर सापडतं. 9.5 सेंटीमीटर पर्यंत लांबीला असतं. 2 पंखाच्या टोकामधलं अंतर आपण बघतो. प्लेन टायगर नावाचं जे आहे, ते रुई किंवा मंदार या वनस्पतीवर आढळतं आपल्याला. दुसरं आहे डॅनाइड एक आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पश्चिम घाटामध्ये हे दिसणारे आहे. घोळ नावाची वनस्पती हे तिथं खाद्य वनस्पती आहे. खाद्य वनस्पती अशासाठी आहेत, की अंडी घातल्यानंतर त्यातनं तुम्हाला अळ्या ज्या बाहेर पडतील त्याला खायला लागत असतं आणि हे खातं किती स्पीडनं ते आपण नंतर एका स्लाईडवर बघूया. दुसरं आहे पेंटेड सॉटूथ नावाचं जे आहे. त्याची मागची बाजू आपल्याला नारंगी रंगाची दिसते. आतली बाजू पांढऱ्या रंगाची आहे. बाहेरची अजून जवळची तोंडाजवळची बाजू पिवळ्या रंगाची आहे. वाघाटीवर हे आढळतं. पण त्यासारखं दिसणारं दुसरं एक बघायला मिळेल. एकदम डार्क कलरचं कॉमन जेझेबल नावाचं फुलपाखरू आहे. वाघाटी आणि बांडगुळे या वनस्पतीवर तुम्हाला हे आढळेल. 6.5 ते 8.5 सेंटीमीटर असं त्याची लांबी आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर काशी गुलमोहर, विलायती चिंच यावर आढळणारी थ्री स्पॉट येलो नावाच्या वनस्पती आपल्याला वनस्पतीवरची फुलपाखरं बघायला मिळतील. कॉमन ग्रास येलो पिवळ्या रंगाचंच दिसतं आणि हे पेपेलोनेसी फॅमिलीमधलं असलेलं आपल्याला दिसून येईल. हे शेवरी, शिरीष, पहावा यासारख्या फुलावर असलेले दिसतं. त्यातलाच एक प्रकार आहे स्मॉल ग्रास येलो. काशीद आणि तरवडे वनस्पती मोठ्या प्रमाणात जिथं दिसतात तिथे ही फुलपाखरू भिरभिरताना तुम्हाला दिसतील. अतिशय मग त्याचे रंग जे आहेत ते हाताला पकडले की त्याच्या अंगावरचे खवले जे आहेत ते आपल्याला लागतात. सूक्ष्मदर्शक खाली बघितलं तर ते रंगीत खवले आपल्याला माशाच्या अंगावर जसे खवले दिसतात तसे हे रंगीत खवले आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर या कॉमन इमिग्रंटची सोंड बघितली तर किती गुंडाळून ठेवलेली आहे बघा. साधारण ही 5 सेंटीमीटरचं फुलपाखरू आहे. तर 3-4 सेंटीमीटरची ही सोंड सहज असू शकते फुलातलं मध घेण्यासाठी. काही छोटे आपल्याला डार्क पाम डार्ट सारखे ऊस आणि बांबूवर आढळतात. त्याचाच एक भाऊ आपल्याला बघायला मिळतो गवत किंवा भातावर. राईस सुक्त म्हणतो आपण त्याला आणि हे रोग निर्माण पण करू शकतात. त्याचबरोबर मूर्स जेस नावाचा आहे. बांबू आणि गवत त्यांना प्रिय आहे. त्याची जर आपण हे बघितली तर वृषाबगा आणि तोंडातलं जे सोंड आहे ती किती लांबलचक आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकेल. त्याचबरोबर अत्यंत सुंदर असं एक फुलपाखरू आपल्याला बघायला मिळतं. त्याचं नाव आहे ब्लू टायगर. दुधवेल किंवा चित्रक, मंदार, कंदील पुष्प यावरती आढळतं. साधारण 9 ते 10 सेंटीमीटर याचा आकार असतो. अतिशय आकर्षक. इथे बघा ब्लू टायगर समूहानं एखाद्या झाडावर किंवा एखाद्या ठिकाणी बसलेली तुम्हाला दिसून येऊ शकतो. सह्याद्रीमध्ये सापडणारं सह्याद्री बर्ड विंग नावाचं आहे. बदकवेल हे त्याचं आवडतं वनस्पती आहे, खाद्य आहे. त्याचबरोबर संत्रा, लिंबू आणि बेल यावर सापडणारा 8 ते 10 सेंटीमीटरचं लाईम बटरफ्लाय जे आहे, पॅपिलिओ डिमोलियस त्याला म्हटलं जातं. तर ह्या वनस्पती आपल्याला वनस्पतीवरची जी फुलपाखरात आणि वनस्पतींचं जे सख्य आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं.
छोटं नखा एवढं ग्रास ब्लू भिरभिरताना तुम्हाला दिसतं. झिझिना म्हणतो त्याला आपण. घाणेरी, घेवडा आणि वाटाणा ज्यावेळी त्याची पिकं असतात, घेवडा आणि वाटाण्याची, त्यावेळी ही आपल्याला बघायला मिळेल. नसेल तर घाणेरीवर ही बसलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर कॉमन माईम नावाचं एक अतिशय काळं आणि पांढरं असं असलेलं तमालपत्र जिथं येतं मसाल्यातला पदार्थ, त्या तमालपत्रावर ही वाढताना दिसणारी फुलपाखराची जात आहे. ही एक अतिशय डॅगर विंग म्हणतो त्याला. नारंगी पापडीसारखं दिसतं. 9.5 सेंटीमीटरपर्यंत आहे. वर आणि उंबर जिथं आहे, तिथं ही फुलपाखरं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतील. दुसरं ह्याचं जर आपण बघितलं तर इकडं तोंड आहे असं वाटतं, पण इकडं तोंड नाही. त्यानं आपल्यामध्ये अनुकूलन करून घेतलेलं आहे. इथं तोंड आहे, इकडच्या बाजूला पोटाकडचा भाग दिसतोय आणि इथं त्याचे अँटेना दिसतायत. तर हे कॉमन सिल्व्हर लाईम असं म्हटलं जातं. बोर आणि कोयनेल या वनस्पतीवर हे वाढत असतं. 3.5 सेंटीमीटरपर्यंत याची वाढ आहे. अतिशय कॉमन दिसणारं कॉमन मॉर्मॉन नावाचं एक फुलपाखरू आपल्याला लिंबू आणि संथावर्गीय वनस्पतीवर दिसतं. हे घराच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असतं. हा जो आहे नर आहे, मादी आपल्याला इथं बघायला मिळू शकेल. त्याचबरोबर कॉमन इव्हनिंग ब्राउन नावाचं भातशेती जिथं आहे तिथं बघायला मिळणारी माणसं ह्याच्यावर रिंग जे आहे, त्या रिंगची संख्या पण वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. दुसरा आहे लेमन पॅन्सी. मगाशी ब्लू पॅन्सी बघितलं, आता लेमन पॅन्सी आहे. गोधडी किंवा तागवर्गीय वनस्पती ज्या आहेत, या वनस्पतीवर ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. छोट्या आहेत 6 सेंटीमीटरपर्यंत वाढणाऱ्या. दुसरी एक गोष्ट आपल्याला दिसते पिकॉक पॅन्सी. मोराच्या संदर्भात जसं आपण म्हणतो ते रंगीबेरंगी असतं, तसं हे रंगीबेरंगी फुलपाखरू आपल्याला दिसेल, पण त्याच्यावरची रंगसंगती अत्यंत चांगली दिसते. ही एक येलो पॅन्सी आपल्याला बघायला मिळेल, की कोरांटी, काटे कोरांटी जिथं आहे, तिथे ह्या वनस्पती आपल्याला वाढलेल्या दिसून येऊ शकतात. काही फुलपाखरांचं खाद्य वनस्पती वेगळ्या आणि विश्रांती घेण्यासाठी वेगळ्या वनस्पतीवर त्या कायम बसत असतात. महाराष्ट्र राज्याचं हे फुलपाखरू आहे. त्याचं नाव आपल्याला माहीत आहे ब्लू मोर्मॉन. माझ्या पाठीमागं पण ते चित्र दिसतंय तुम्हाला. 12 ते 15 सेंटीमीटरचं आहे आणि लिंबू, संत्र आणि बेल या वनस्पती त्याच्या आवडीच्या आहेत. त्या लावल्या तर ही मोठ्या प्रमाणामध्ये ही ब्लू मॉर्मॉन आपल्या परिसरामध्ये दिसू लागते. अतिशय सुंदर वेगाने फिरणारं हे फुलपाखरू आपल्याला बघायला मिळेल. बघा त्याचे रंगसंगती आपण बघू शकता. पेन ठेवून एक बघितलं, पेनपेक्षा मोठा त्याचा आकार आहे. दुसरं एक आहे वेगळं दिसते, नाक वगैरे दिसते, डोळा दिसतोय. परंतु हे त्याला खाणाऱ्या भक्ष्याला किंवा भक्षकाला भीती दाखवण्यासाठी असं रचना किंवा अनुकूलन त्यांच्यामध्ये झालेलं दिसतं. हे असं आहे ॲक्चुअली. आपल्याला असं बघितलं तर असं दिसेल. तर ही फुलपाखरं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये दिसतात. काही वेळा फुलपाखरांचे पंख तुटलेले असतात, बॅलन्स हरवतो आणि कुठेतरी जाऊन ती बसलेली असतात आणि ती सहज दुसऱ्याची शिकार बनलेली दिसतात. हे आहे रेड पेरो. पानफुटी नावाची वनस्पती जिथं आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रेड पेरो आपल्याला दिसतील आणि दुसरं रेड पेरो सारखंच एक दिसतं, ते आहे कॉमन पेरियॉट सारखंच आहे, परंतु त्याची खाद्य वनस्पती बोर आहे. त्याला बँडेड ब्लू पिएरो असं या नावानं ओळखलं जातं. ह्याच्यामध्ये थोडासा फरक आपल्याला असलेला दिसून येऊ शकेल. एक आता तुम्हाला एक छोटी फिल्म मी दाखवतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अ, वनस्पतीच्या वर वाढणाऱ्या या फुलपाखरांच्या अवस्था कशा आहेत त्या दिसतील तुम्हाला. इथं अंडी आहे, त्या अंड्यामध्ये हालचाल तुम्हाला दिसायला लागलेल्या आहे. त्या हालचालीमध्ये काही दिवसांनी म्हणजे फास्ट हे ट्रॅकमध्ये घेतलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये आज फुलपाखरू तयार व्हायला लागलेलं आहे. फुलपाखरानं त्यातनं बाहेर पडण्याचं काढलेलं आहे. ती खाते. त्याला ऊर्जा लागत असते, ती ऊर्जा त्याला मिळते. कोशावस्थेमध्ये असताना त्यांना खायला लागत नाही, परंतु अळी अवस्थेमध्ये असताना त्याला भरपूर खायला लागत असतं. आता ही फुलपाखराची अळी किंवा सुरवंट आहे. त्याच्या अंगावरचं कवच जे आहे ते वारंवार हटवलं जातं ते. जसं आपल्याला शर्ट बसत नसला तर आपण काढून टाकतो. तसं हे आतनं वाढ होत असताना बऱ्याच वेळा ते निघून पडत असतं. फास्ट किती खाते पहा आणि काही दिवसानंतर त्याची स्पीड कमी झालेली दिसते. ही स्पीड हालचाल त्याची कमी झाली आणि आपल्या शरीरावरचं केसाळ कातडी तिने टाकून दिली. हळू त्याच्या शरीरातनं काही रसायनं स्रवतात आणि त्याच्या रंगामध्ये आणि त्याच्या अवतारामध्ये बदल झालेले दिसतो आणि काही दिवसानंतर तो ते खाईल. खाद्य वनस्पती ते खात असतं आणि इतक्या फास्ट खात असतं, की एकेका मिनिटामध्ये मोठी पानं पण संपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. हळू-हळू ते
एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाईल आणि अशी योग्य अशी जागा ती निवडेल, की जिथं त्याला कोश बनवायचा आहे. कोश बनवताना पहिल्या प्रथम त्यानं स्राव टाकलेला आहे आणि त्याच्या भोवती तो कोश तयार करायला लागलेला आहे. त्याला समजते की कोणत्या ठिकाणी कोश करायचा आहे, की दुसऱ्या एखाद्या पक्षाला किंवा प्राण्याला आपला कोश दिसू नये. इथे तुम्हाला बऱ्यापैकी छोटंसं हे दिसतंय आणि काही दिवसानंतर अक्षरशः त्याच्या रूप पालटलेलं आपल्याला दिसतं आणि रूप पालटल्यानंतर त्याच्यामध्ये ही अत्यंत काही दिवसाची क्रिया आपल्याला बघायला मिळते. ही काही दिवसाची क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये कोश तयार व्हायला लागला. कोशामध्ये तण आपल्याला शिरवून घेतलेलं आहे आणि अळी बंदिस्त झाली. पॅक केल्यानंतर काही दिवस आतमध्ये त्याची वाढ होत असते. जशी भ्रूणाची वाढ होत असते तशी. त्याचे रंग पण बदलत असतात. एक दिवस असा येतो, की तो कोश फोडून फुलपाखरू बाहेर येतं. त्याला आपण जर मदत केली, हवेच्या ओलसरपणा असतो, त्याला मदत करण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका. कारण त्याची जी धडपड आहे ती त्यालाच करावी लागत असते आणि त्याच्यामध्ये त्याचं शरीर काही वेळानंतर वाळतं आणि ते हवेमध्ये झेपावलेलं आपल्याला फुलपाखरू दिसून येत असतं. ही जी फुलपाखरांची अ, धडपड आहे, ती अत्यंत स योग्य पद्धतीनं झाली तरच ते फुलपाखरू टिकाव धरतं, अन्यथा ते टिकाव धरणार नाही, असं आपल्या लक्षात येऊ शकेल. इथे तुम्हाला काही फुलपाखरं बघायला मिळतील. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. वणीच्या परिसरामध्ये किंवा दाजीपूर सारख्या अभयारण्यामध्ये आपल्याला अशा अनेक ठिकाणं दिसतील, की ओढ्याच्या कडेला जिथं पानं कुजायला लागलेली आहेत किंवा शेण पडलेलं आहे. क्षार आहेत, जीवनसत्वांची गरज आहे, ती भागवण्यासाठी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण जात असतात. अशी असंख्य मोठ्या संख्येने ही फुलपाखरं तुम्हाला तिथं काम करताना दिसणार आहेत, फिरताना दिसणार. आता इथं एक अळी आहे. बघा वेगवेगळ्या प्रकारचे तिचे हे दिसतायत तुम्हाला अळीतनं बाहेर पडणारे आणि एक संपूर्ण लाईफ तयार झालेलं दिसतं आणि या कोशातनं ती हळूच बाहेर पडणारं फुलपाखरू आपल्याला दिसतं. ब्युटिफुल बटरफ्लाय तयार झालेले दिसतं आणि मोठ्या संख्येनं हे आपल्याला बदल झालेला दिसतो. आता काही मॉथ म्हणजे पतंगांचे काही प्रकार बघू. ह्यात एक ओलिंडर हॉक माऊथ आहे. मॉथ म्हणतो त्याला आपण. डेफिनिस नेरिया त्याला नाव म्हणलंय. 7.5 सेंटीमीटर ते 8.5 सेंटीमीटरचा आहे. अनेकदा पश्चिम घाटामध्ये हे दिसतायत. मिलिटरी सारखा त्याचा कलर आहे आणि त्या कलरवरनं किंवा त्याच्या एकंदरीत रंगसंगतीवरून आपल्याला ते आकर्षक असलेलं दिसून येऊ शकतं. दुसरं आहे मून मॉथ. इथं गोल चंद्रासारखं दिसतं म्हणून त्याला मून मॉथ म्हटलेलं आहे. हे अतिशय मोठं आहे. 11.5 सेंटीमीटर पर्यंत वाढलेलं आपल्याला दिसतं. नॉकट्यूड मॉथ नावाचं जे आहे, ते डोळे असल्यासारखा दिसतो. इतरांना भिवण्यासाठी असेल कदाचित आणि यासारखं दिसणारं एक अत्यंत आकर्षक आणि सुंदर ऑल मॉथ घोडासारखं दिसतं इथं. चोचीसारखा भाग दिसतो आणि हे डोळ्यासारखं दिसतं. आणि हा घोड्या पतंग आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. पावसाळ्यामध्ये हा दिसतोय. दुसरा आहे टसर मॉथ. याला रेशमी पतंग म्हटलं जातं आणि 14 सेंटीमीटर पर्यंत वाढणार आहे. जंगली हा रेशमी पतंग आहे. दुसरा आहे एम्परर मॉथ. एम्परर मॉथ म्हणजे मोठा आहे. आकार त्याचा 15 सेंटीमीटर पर्यंत आहे. रंगसंगती पण अतिशय आकर्षक आहे. काही ॲटलास मॉथ आशिया खंडातला सर्वात मोठा हा पतंग तुम्हाला बघायला मिळेल आणि दुसरे काही मॉथ असे आहेत, की जे अतिशय वेगवेगळे आहेत. ह्याचं 30 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे 1 फूट त्याचा पंखाचा विस्तार आहे. पण याचे लाईफ स्पॅन फार कमी आहे. अंडी घातल्यानंतर 8 दिवसानंतर हे मृत्युमुखी पडू शकतो. जागेवरून हलत पण नाही. अ, अतिशय रंगीबेरंगी रचना असणारा आशिया खंडातला सर्वात मोठा पतंग ॲटलास मॉथ म्हणतो आपण त्याला. काही मॉथ असे ट्रान्सपरंट पण आपल्याला बघायला मिळू शकते. काही आकर्षक रंगसंगती असलेले आपल्याला बघायला मिळू शकते. हे तर अतिशय सुंदर दिसतं. एखाद्या पानाच्या प्रमाणे रचना त्याची झालेली आपल्याला दिसते या मॉथची. मॉथ हे संध्याकाळी फिरत असतात. लाईट लावलेली असेल, कंदील असेल किंवा बल्ब लावलेले असतील, तर तिथून मोठ्या प्रमाणामध्ये असे काही पतंग येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग येतात. त्याचं तुम्ही शूटिंग करू शकता. त्याचबरोबर इथं एक तुम्हाला तुम्हाला बघा मोठाच्या मोठा ॲटलास मॉथ अतिशय मोठा आहे. पानाच्या आकारापेक्षा किती मोठा दिसतोय बघा तो. काही वेळा असे
पंख कातरल्यासारखे दिसतात आणि त्याचं जे दुसऱ्या कोणी हल्ला केला असेल किंवा अन्य काही झालं असेल, तर त्याच्यामधनं हा फरक पडलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. काही वेळा खनिज द्रव्य किंवा क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी मड पडलिंग करतात. मड पडलिंग म्हणजे ओल्या चिखलावर हे बसत असतात किंवा मिठासारखं जर मोठं मीठ आपण ओढ्याच्या कडेला वगैरे नेऊन ठेवलं, तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फुलपाखरं एकत्रित आपल्याला बघायला मिळतील. आपल्या शरीरातल्या खनिज द्रव्यांची आणि क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी ही फुलपाखरं अशा पद्धतीनं एकत्रित येत असतात. इथे एक अळी आहे. मगाशी मी म्हणत होतो, की अळी त्या अळीनं खायला सुरुवात एका मिनिटामध्ये जवळ-जवळ या अळीनं सगळं पानपस्त केलेलं आपल्याला दिसतंय बघा. तिला तो डोळा नाही तरी परंतु आपल्याला डोळा असल्यासारखा भासतो आणि खात पण असते आणि विष्ठा पण टाकत असते गोळीच्या स्वरूपामध्ये. पान संपवलंय तिनं जवळ-जवळ 23 सेकंद झालेले आहेत. अर्धं पान संपवलं आणि पुढच्या 23 सेकंदामध्ये पान संपलेलं आपल्याला बघायला मिळेल. ते पान संपलं की दुसऱ्या पानाकडे ती जात असते. असं दिवसभरामध्ये ती किती पण खाऊ शकते. काही फुलपाखरं वेगवेगळ्या फुलांला मध घेत असतात. ते फुलं आणि त्याचं सख्य असतं. बदकवेलसारखी वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल परिसरामध्ये, तर अनेक फुलपाखरं तिथे येतात किंवा घाणेरी असेल तर तिथे येतात किंवा खुळखुळा नावाची वनस्पती रानताग म्हणतो आपण त्याला. रानतागाच्या असे बिया पण आपल्याला ह्यातनं कलेक्ट करता येऊ शकतात किंवा अशी फुलं त्याच्यामध्ये येत असतात. दुसरं त्याचबरोबर आपल्याला लक्षात येते, की अशी फुलपाखरं वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली असं हालचाल करत नाही. फुलपाखरांचा नैसर्गिक शत्रू कोण? असं जर कोणी मला विचारलं, तर मी सांगेन, की मनुष्य आहे सगळ्यात मोठा. कीटकनाशकं किंवा इतर केमिकलचा वापर करणारा. कोळी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. सरडे, बेडूक, चतुर आणि प्रार्थना कीटक हे सुद्धा फुलपाखरांना खात असतात. त्यांच्यापासून बचाव त्यांचा करण्यासाठी ते कायम एका जागेवर न बसता वेगवेगळ्या ठिकाणी सारखे हालचाल करत असतात. सर्वांसाठी माझं एक आव्हान राहील, की फुलपाखरं पकडू नका. त्यांच्या मागे धावू नका, त्यांना त्रास देऊ नका. फुलपाखरासाठी खास वनस्पती किंवा फुलझाडं आपल्या परिसरामध्ये वाढवा, बागेमध्ये वाढवा. फोटो काढताना दुरून काळजीपूर्वक काढा. उद्यान आणि जंगलामध्ये शांतता राखा आणि स्वच्छता राखा, ज्याच्यामुळे फुलपाखरांना, पक्ष्यांना त्रास होणार नाही. आपला उद्देश असा असला पाहिजे, की फुलपाखरांची जी जैवविविधता आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत आपण नेऊया. वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आपल्या परिसरात किती येतात, याची नोंद कोणत्या प्रकारचे येतात, त्याची नोंद आपण घेऊया. अन्न साखळीतला हा महत्त्वाचा घटक आहे. हा परागीकरण करणारा आहे. परिसंस्थेचा दर्जा त्याच्यावरून मांडला जातो, की जिथं फुलपाखरं जास्त आहेत, तिथं परिसंस्था अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे असं मानलं जातं. हा पर्यटकांना आकर्षित करणारा फुलपाखरांचा भाग आहे आणि निसर्ग सौंदर्य वाढवणार आहे. फुलपाखरं आपल्या सर्वांना आवडतात. फुलपाखरं ही विषारी नाहीत, असं आपण म्हणू शकतो आणि त्यांना आपण हाताळू नका, असं आमचं एक आपल्याला विनंती राहील. फुलपाखरांच्या संदर्भात चित्र काढा, पोस्टर्स काढा आणि आपल्याला पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो, की आपण हे जे फुलपाखराच्या संदर्भात माहिती घेतली. तुम्ही आपल्या परिसरातील फुलपाखरं माहिती गोळा करा, मोबाईलवर शूट करा, फोटो काढा, चित्र गोळा करा, कात्रणं गोळा करा आणि फुलपाखराच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती आपण घ्या, अशी माझी विनंती राहील.